even if I do a portrait, it should mean something. People might forget what they listen to or they read to, but they never forget what they see. की प्रत्येक आर्टिस्ट आपल्या कलेला बूस्ट देण्यासाठी असे इव्हेंट्स अटेंड केले पाहिजे. तर माझ्यासाठी तीच खूप मोठी पावती होती की लोकांना मी जे काही पेंटिंग करतोय ते लोकांच्या मनापर्यंत पोहोचतंय. अपेकच्या 18वी फोटोफ्राय ही फोटोग्राफीची स्पर्धा आणि 7वी एगाथा ही पेंटिंगची स्पर्धा आज त्याचं इथे ऑन द स्पॉट जजिंग होणार आहे. आणि आपण आजच्या दिवशी एक छोटंसं छान वर्ल्ड आर्टिस्ट डे आहे आज. सगळ्या आर्टिस्टना आज खूप खूप शुभेच्छा आहेत. आपल्याबरोबर आज अद्वैत सर पण आहेत. Quantity is not important, quality is important. So shall we start with the introduction? We start with you, right? मेरा नाम राधिका है और मैं मम्मी को मोटिवेट करती हूँ. My name is Nusrat. So painting is basically my passion, and luckily I found Vinayak sir and Archana ma'am, so I'm able to pursue it as a professional now. And हाँ अभी जो painting है वो मेरे सबसे बुरे painting है I guess. So my paintings have started selling, and there are people who are actually requesting me to do paintings. So I'm happy on this part. And regarding Vinayak sir and Archana ma'am, this is a long-term association with you. Even if it is Pune or anywhere else, I'll be here all season. Thank you. Hello, my name is Rajalakshmi. I'm a retired banker and passionate photographer. I learned photography from AFAC. Thank you. My name is Shalini Kasbe. I am with Archana ma'am and Vinayak sir from since 5 to 6 years. And I am pursuing my hobby of photography. माझं नाव अनिल कसबे आहे.
आणि मी आता अपॅक बरोबर जसं म्हटलं तर 6 वर्षापासून आहे. कारण की शालिनी बरोबर मी यायचो कारण की ती फोटोग्राफीमध्ये असायची म्हणून. पण मागच्या 3 वेळापासून मी आता आर्टिस्ट म्हणून याच्यामध्ये पेंटिंग माझी चालू केली आहे आणि एन्जॉय करतो आहे. हॅलो, माझे नाव मीनाक्षी जोशी आहे. मी ग्राफिक डिझायनर आहे, कमर्शियल आर्टिस्ट. ती अर्चनाबरोबर आम्ही एकत्र कॉलेजला होता. अर्चना म्हणून मला ॲपेकला कॉन्टॅक्ट झाला. तर इकडे खूप छान वाटतं येऊन. मग तर छान टॉपिक आहे माउंटेन, मॉन्सून आणि ब्रिज. तर मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली काय करायला, तर मी पिकॉकचं केलं आहे. My name is Yasmin Shroff. I was a pre-primary teacher. I vibed with Sir's marketing, that talk with anyone. We conduct workshops. My husband and I started workshops called Possibilities some 30 years back, I think, because children need positivity. Unfortunately, the report system criticizes children and brings them down. They are magical, and I get very upset when students commit suicide. So our workshops go back to your inside, and our thing has come from my personal experiences. I was under depression after working in an orphanage. So the Bhagavad Gita revived, and I want to share the essence, not the Sanskrit, because essence is valuable and should be everywhere in the world. I think the biggest thing has been the positivity that these people have brought into my life. I am very grateful with them, and I don't know how many years it's been that Vinayak sir's vision and Archana ma'am's brilliant smile, managing through all the difficulties, she's always smiling. Thank you very much both of you. ह्या कॉम्पिटिशनमुळे आम्हाला एक असं प्रेरणा मिळते आणि एक टार्गेट मिळतं की हे कंप्लीट करायचं आहे आणि करायचंच आहे. नाहीतर मग युजली यू आर टायर्ड इन द डे आणि मग जाऊ दे उद्या करूया असं. पण हे प्लीज बंद करू नका. सो वी आर ऑल लुकिंग फॉरवर्ड. तर ऑल द बेस्ट तुम्हाला, आणि तुम्ही खरोखर मनापासून हे सगळं करता आमच्यासाठी, त्याच्यासाठी थँक्यू. हॅलो, सर्वांना नमस्कार. माझं नाव हेमंत बोर्लीकर. मी लग्नाची फोटोग्राफी करतो. मला मराठीमध्ये फोटोग्राफीविषयक अशी पुस्तकं पाहिजे होती की जी कलेमधून काहीतरी लोकांना काहीतरी त्याचा देईल आणि आपल्याला पण त्याचं काहीतरी घेता येईल. तर मी अशा शोधात होतो. तर मी बरेचसे शोध करत असताना मला क्लिक ट्रिक किंवा आर्टोग्राफी, फोटो मंत्र या पुस्तकांची माहिती मिळाली. मी सर्च केलं आपला ॲमेझॉनला, तर तिथे ही पुस्तकं मिळाली. फ्लिपकार्टला पण पुस्तक मिळालं. तर ते मी वाचल्याच्या नंतर मला खरोखर त्या फोटोमध्ये काय भावना असतात किंवा काय त्या मध्ये ज्ञान असतं ते घ्यायची या पुस्तकामधून कल्पना मिळाली. आणि मी ते पुस्तक वाचल्याच्या नंतर जे फोटोग्राफीमध्ये काय करायला पाहिजे त्या उद्देशाने मी मग नंतर सुरुवात केली. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती नेने. अपॅक बरोबर जवळपास आता 4-5 वर्ष झाली अटॅच्ड आहे आणि अपॅकमुळेच खरं फोटोग्राफीचा छंद अजून जोपासला गेला, अजून वाढला. सो थँक्यू. मी दिवाकर नेने, सध्या मुक्काम दहिसर पूर्व आणि 54 वर्ष नालासोपाऱ्यात राहत होतो. सांगायचा उद्देश एवढाच की मी जी फोटोग्राफी आवड म्हणून केली ती फक्त आपल्या भारताचा जो वारसा आहे, जे कुठे चांगलं मिळेल, जरी ती भग्नमूर्ती जरी असली तरीसुद्धा तिचा फोटो काढायचा आणि तो आपल्याकडे वसई तालुक्यातले सगळे फोटो असावेत, ह्या दृष्टीने मी फोटोग्राफीमध्ये आलो. आवड होती, चित्रकला आवड होती. आजोबा माझे लिथो आर्टिस्ट होते. रवी वर्माकडे त्यांनी कामं केलेली होती. पण आम्ही रेषा जरी आखली तरी सरळ येणार नाही याची खात्री आहे. पण चित्र काढल्यानंतर कमीत कमी निसर्ग जे काही आपल्याला दाखवतो ते आपण सहज टिपू शकतो. आणि मगाशी सरांनी सांगितलं तसं की आता सगळं AIचा उपयोग वगैरे होतो. मी अजून माझ्या कुठल्याही
प्रकाशचित्रावर संगणकामध्ये संस्कार केलेले नाहीत. मी सरांना सांगितलं की मी अजून तो उद्योग केलेला नाही आहे, कारण जे आपल्याला येईल तेच लोकांसमोर ठेवायचं किंवा ते चांगलं आलं पाहिजे. माझं नाव अभिजित जोशी, मी ठाण्याहून आहे. हे माझं वर्ष आहे, फर्स्ट इयर आहे सरांबरोबर. फोटोग्राफीने मला एक शिकवलं की म्हणे यू गो टू नेचर, तुम्ही नेचरचं भरपूर काही अनुभवू शकता, तुम्ही त्याच्यावरती परत घरी येऊन अभ्यास करू शकता. आता मी बर्डमध्ये आहे, वाईल्ड लाईफमध्ये आहे, ब्रिज पहिल्यांदा मी अटेम्प्ट आहे माझा. आता जनरली मी पीपल आणि आर्किटेक्चरमध्ये नाही. आय लव लॉट ऑफ नेचर. फोटोग्राफी हे माझ्यासाठी हॉबी आहे आणि इट्स माय ऑक्सिजन. माझं नाव अमेय जोशी आहे. मी 15 वर्षाचा आहे. माझं म्हणजे पहिलं वर्ष आहे ॲपॅकमध्ये. मी बाय हॉबी फोटोज काढतो नेचरचे, बटरफ्लाईजचे, बर्ड्सचे, ओव्हरऑल. मी मेघा जोशी, स्कूल टीचर आहे आणि आज इथे माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना एनकरेज करायला आली आहे. थँक्यू. माझं नाव विवेक आंबेडकर. आय स्टे ॲट बोरिवली. बाय प्रोफेशन आय एम वर्किंग इन ॲक्सेंचर. रिसेंटलीच माझी सरांबरोबर ओळख झाली आणि इट्स माय बॅड लक की मी अजूनपर्यंत ॲपॅकशी जोडलो गेलो नव्हतो. सिन्स लास्ट 4 to 5 years मी बर्ड फोटोग्राफी करतो आहे आणि चांगलं वाटतं आहे. आतापर्यंत बरेच आउट ऑफ महाराष्ट्र माझे फोटोज, पोस्टर्स माझे गेलेले आहेत आणि कंटिन्युअसली सतत 3 वर्ष मी इथं मुंबई झू करून ॲज अ बर्ड फोटोग्राफर म्हणून मला पारितोषिक मिळत आले आहेत. सो थँक्स टू यू. My name is Nasus Fernandez. I'm an environmentalist as well as a bird photographer. I love traveling. पहिल्यांदाच आलो पण फार छान वाटलं आणि असे प्रकल्प नेहमी करत राहणे हे खूप गरजेचं आहे. कारण की नवीन आर्टिस्ट, तुम्ही सर प्रश्न विचारला की ह्याचा उद्देश काय. ह्याचा उद्देश मला वाटतं असा की प्रत्येक आर्टिस्ट आपल्या कलेला बूस्ट देण्यासाठी असे इव्हेंट्स अटेंड केले पाहिजे, जेणेकरून पुढचा दुसरा आर्टिस्ट काय करतोय चांगला, त्याच्यातनं काय आपल्याला घेता येईल ते अशा प्लॅटफॉर्मनी, अशा इव्हेंटने आपल्याला कव्हर करता येते. बस एवढंच सांगायचं आहे. My name is Arafin and I'm a founder of this new company named Parkin Art Material. So our tagline is only, it's like that tradition meets tomorrow. So it's like whatever is introduced by Camlin, we are bringing the same tradition but something new in that. So that is a hybrid poster color. So these are hybrid poster colors, means it gives you the effect of all 3 mediums like poster color, watercolor, acrylic color. So these are very vibrant, very fresh, and it gives you the effect of acrylic, though they are water-based colors. So we have given the samples to many artists. They have really appreciated it. So do try it. You will have, and we are also coming up with a range of acrylic. Though acrylic colors are very expensive in the market, like a small tube will cost you 220 and 960 rupees for I think 120 ml. Yeah. So we are coming up with a better quality but at a very minimum price range. So you are going to enjoy acrylic a lot. So thank you very much again for inviting us. आजच्या आपल्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपल्याला डोम्स कंपनीकडनं कलर्स मिळालेले आहेत. त्याच्यासाठी पोळे सरांचे खूप खूप आभार. पोळे सरांना फेलिसिटेट करायला मी पुराणिक I am really happy to be here and seeing all you people make me really it makes my heart happy because I've seen people of different ages and their passion, their drive for their passion. I mean, they're very passionate about what they're doing, and that is really what I like. I met her sometime back, and she's really inspiring. And like she said that she's 76 almost. I don't think she's 70. Like she has an energy of a 25-year-old. So yeah, and I think so yeah, the environment that these people have made over here is really nice. It is really helping each other grow, and that is what I really love and like.
I have done my BFA degree from JJ School of Art, so JJ School of Art, and well, I work mostly in portraitures and realisms. So for me, see, so I do a lot of portraits, but when it comes to paintings, what I feel is that my thoughts should get translated into something. Like, if even if I do a portrait, it should mean something. It is not a photograph. There is a difference between a photo, a picture, and a painting. So that is like what you see. Also, I'm not differentiating photography from art, because this is also art. I'll tell you why. I saw that painting of that little bird over there with thorns, and it makes you feel something, and it has a deeper meaning to it. So when a picture or an image makes you feel a certain way, it has its own reasons to it. Like there is color scheme, there is contrast, there are edges involved in that. But when it makes you feel something, when a space makes you feel something, I think that is what art is. I mean, so in my paintings as well, I really wish to translate my own thoughts or what so I also read a lot of mythology. I'm into subjective paintings as well. So I want to showcase what our culture or what our literature holds onto a canvas. Because what I feel sometimes is people might forget what they listen to or they read to, but they never forget what they see. So an image is a very powerful medium, is what I feel, and then translating that into some I mean, depicting what you think through colors, through an image, is something that means a lot to me. So should we go ahead? I mean, Makisana. This was a painting I did in Upvan Art Festival. So the reason I did this painting was that I was painting this in public. Like there were a lot of people going, like coming and visiting the art gallery. So I wanted to depict. I wanted to show that how bhakti should be ideally. Like this is a scenario where Ram gets on the throne and he offers everybody. Okay, he offers gifts to everybody. So in the end, it's like Hanuman is left in the end, and he gets asked by Sita, "What do you want?" He says, "I want nothing. I've served Sri Ram so much, and I've been there at his service. I want nothing else from that." But still, she offers him a mala of hers, and he takes that and then sees the mala, and he breaks that and he literally throws them away. So she asks that, why did you do that? So he says ki the things that don't have Ram in that makes no sense for me. I mean, those hold no value to me. So she asks ki, if that is the case, then do you have Ram within you? So that's when he opens up his chest and shows an imagery of Ram. So this is an entire story, but the moral or the crux of the story is that when you worship something, when there's bhakti, that should be how do I put this? You should not expect much of that. Like in Marathi we say niswartha. When you and this is the reason why I chose to paint this, because a lot of people we see today go to the mandir, go to the temple, and they pray, "Mala आज देवा हे दे, मला अमका अमका दे, मला ठमका ठमका दे." So that doesn't make sense. You need to be, you need to surrender to what you believe in. So that is something I wanted to portray in this painting. Next. This is a painting I painted when Ram Mandir was getting inaugurated, and this painting is based on a Marathi song by Manik Varmaji, which goes like Vijay Pataka Shri Ramachi Zhadakte Ambari Prabhu Ale Mandiri. So that's what I was trying to depict over here. Yeah, so story, I mean, Makadan बरोबर जो हनुमान दाखवला ना मी,
तर बऱ्याच लोकांना तो खूप जास्त ह्या पेंटिंगमध्ये अपील झाला. आणि तेच म्हणजे मी त्याला तसं आनंदात दाखवण्याचं कारणच असं होतं की श्रीरामांना तो लंकेला घेऊन गेला, तिथे अख्खं युद्ध जिंकलं त्यांनी, तिथून तो परत घेऊन आला. तर एखाद्या भक्ताला मी माझ्या प्रभूला परत आणलं एवढं सगळं करून, तर त्यानंतर सगळ्यात जास्त आनंद हा त्याला तिथे झाला पाहिजे. म्हणून मी तो छान आनंदात नाचतोय. आणि कारण का पहिलं पाऊल मी तिथे रामाचं पडताना दाखवलंय अयोध्येमध्ये. तर एवढ्या वर्षांनी जेव्हा ते पहिलं पाऊल रामाचं पडतं तर त्याचा आनंद सगळ्यात जास्त त्याला व्हायला पाहिजे. आणि ह्याची गंमत अशी आहे की हे ठाण्यात मी पेंट करत होतो आणि 4 दिवसाचा तो कॅम्प होता ओपनला. आणि एक माणूस होता तो बरीच लोक हात मिळवायची, काही नंबर घ्यायचे, काही माझी बोलायला यायचे, काही फोटो घ्यायचे. तर त्यातले एक गृहस्थ होते, त्यांनी असा हात पुढे म्हणजे ते बॅरिकेड सारखे लावले होते, त्यांनी असा हात पुढे केला. तर म्हणजे ते बराच वेळ उभे होते आणि नंतर ते असा हात पुढे केला. मी म्हटलं ठीक आहे, असं करून त्यांनी बोलावलं. तर मला वाटलं हँडशेक करतील किंवा काही फोटो काढतील किंवा काहीतरी बोलतील, विचारतील. त्यांनी काहीही केलं नाही, फक्त माझा हात घट्ट धरला, त्यांचा दुसरा हात परत माझ्या हातावर ठेवला. त्यांना काहीसं बोलायचं होतं असं मला वाटलं, पण ते बोलू नाही शकले. त्यांचे डोळे पाणावलेले आणि सगळं हे असं भरून आलं होतं आणि ते असंच करून निघून गेले. तर माझ्यासाठी तीच खूप मोठी पावती होती की लोकांना मी जे काही पेंटिंग करतोय ते लोकांच्या मनापर्यंत पोचतंय. काही वेळा काही गाण्यांना आपण उत्स्फूर्तपणे दाद भरपूर मिळते, पण काही गाण्यांनंतर असं होतं की अगदी पिन ड्रॉप सायलेन्स राहतो. म्हणजे तो गायक गातो आणि काहीच कोणी काही बोलतच नाही, ते फक्त त्याच्यातच असतात. तर ती कुठेतरी मला जो एक्सपिरियन्स आहे मला ह्यावेळी आला की म्हणजे तिथे बरीच लोक होती जी भरभरून बोलत होती पेंटिंगबद्दल, पण तो एक असा अनुभव आला की जेव्हा ते काहीच बोलू नाही शकले आणि तरी खूप सारं बोलून गेले. सो म्हणून हे पेंटिंग माझ्यासाठी खूप हो 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 म्हणून ते खूप स्पेशल आहे पेंटिंग माझ्यासाठी. पण इवन मी जे पहिल्याच दिवशी एक मुलगा आला होता आणि तो मला हे नंतर सांगितलं त्याने. म्हणजे चौथ्या दिवशी जेव्हा मी पेंटिंग फिनिश करत होतो, आता कसं असतं की मी ओव्हरऑल पेंटिंग फिनिश करतो. सो मी एक हनुमानाचं स्ट्रक्चर वगैरे बनवलेलं होतं आणि पाय वगैरे सोडून दिले, म्हणजे तोपर्यंत मी फिनिश नव्हते केले. तर तो चौथ्या दिवशी आला, मला अगदी त्याने फोटो वगैरे घेतला, हे सगळं झालं आणि तो आवर्जून सांगितलं की तो वसईला राहतो. तो पहिल्या दिवशी फक्त कुठल्या तरी नातेवाईकांकडे त्यांच्या आला होता आणि त्याने हे पेंटिंग बघितलं, त्याला एवढं आवडलं, तो हनुमानाचा भक्त वगैरे होता. तर तेवढे फक्त हनुमानाचे पाय कंप्लीट झालेले बघण्यासाठी तो 4 दिवस रोज येत होता. आणि शेवटी चौथ्या दिवशी ते कंप्लीट झाल्यानंतर मग त्याने हे सगळं मला सांगितलं की असं असं होतं वगैरे म्हणून. तर म्हटलं की असंही होतं की तुम्ही किती लोकांशी असे जोडले जातात तुम्हालाही कधी कधी कळत नाही पेंटिंग्समुळे. हो येस. गीत रामायणाला ह्या वर्षी 70 वर्ष पूर्ण झाली. तर त्याच निमित्ताने मी असंच गीत रामायणाची बरीचशी काही गाणी ऐकत होतो. तर त्यामध्ये एक गाणं येतं की सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासांसाठी थवा राघूंचा थांबतो. म्हणजे उरलेल्या त्याच्या घास जे आहे ते नैवेद्य समजून तिथे सगळे पोपट पक्षी येऊन तिथे थांबलेले असतात. तर ह्या ओळींना अजून पुढे नेऊन मी त्याच्यात डिपिक्ट केलेलं होतं की रामाचं चरित्र बघताना पण की तो स्वतःपेक्षा लोकांबद्दल जास्त विचार करतो. की 4 घास असतील तर 2 घास मी खाईन आणि 2 घास मी जनतेला देईन किंवा बाकीच्यांना देईन. तसंच तो एवढा लहान असून पण चरित्र सेम असल्यामुळे त्याचं तो असं म्हणतोय की जी मुलं अशी नाटकं करतात ना, माझं पोट भरलं आता मला अजून नको, तर तो नाटक करून दाखवतो की माझं पोट भरलं, आता जे उरलेलं आहे ते त्यांच्यासाठी आहे. म्हणून तो हात वरती करून त्या पक्ष्यांना दाखवतोय. असं करून मी ते पेंटिंग केलं होतं. ही काहीशी माझी पोर्ट्रेट्स आहेत जी मी फ्रॉम लाईफ केली आहेत. सो जे राईट साईडचं पेंटिंग आहे ते एक नज्म आहे की सरकती जाए रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता, निकलता आ रहा है आफताब आहिस्ता आहिस्ता. तर त्यावरून मी ते पेंटिंग. आय थिंक आपण पेंटिंगला सुरुवात करूया. हो नाही, मी बोलो की इथलं एन्व्हायरमेंट एवढं छान वाटलं मला, तुम्ही सगळ्यांना एवढं एकत्र घेतलेलं आहे.
बरेच लोकांना एक खूप स्वप्न असतं की आपलं जे काही पेंटिंग आहे, फोटो आहेत, हे कुठल्या तरी प्रेस्टिजियस वॉलवर डिस्प्ले झाले पाहिजेत. आज द बॉम्बे आर्ट सोसायटी ही काही साधीसुधी गॅलरी नाही आहे, ह्याला खूप मोठं प्रेस्टिज आहे, भरपूर मोठं नाव आहे. आणि त्या वॉल्सवर जेव्हा आपलं पेंटिंग किंवा चित्र डिस्प्ले होतं ती खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे मला लहानपणापासून मलाही असं वाटायचं की म्हणजे जेव्हा बाबांचे शोज बघायचो तेव्हा असं व्हायचं की यार कधीतरी म्हणजे पेंटिंग घरी डिस्प्ले करणं, घरच्या भिंतींवर डिस्प्ले करणं आणि गॅलरीच्या भिंतींवर, याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तुमची एक आतून तुम्हाला खूप बरं वाटतं. सो तुम्ही सगळ्यांनाच हा जो काही चान्स देताय ह्याच्याबद्दल मला तुमचे पण खूप खूप अभिनंदन करा असं वाटतं ह्या गोष्टीबद्दल. आणि हा अख्खा उपक्रमच खूप छान आहे, कारण की मी हे सगळे जे म्हटलं की काही डॉक्टर आहेत आपल्याकडे, काही अजून ओल्ड एजेड लोक आहेत, बाकी सगळे भरपूर ते पण सर होते, ते भरपूर पॅशनेटली हे सगळं करतात. तर ह्या लोकांना एकत्र आणणं खूप अवघड असतं. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही प्रत्येकाशी बोलून बोलून एक एक माणूस या गोष्टीशी जोडला जातो. तर ही गोष्ट खूप अलौकिक आहे, कारण का असं होत नाही. म्हणजे खूप उत्स्फूर्ततेने एवढ्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील लोक एवढी, बऱ्याच वेळा कसं असतं की आता फॉर एक्झाम्पल मी आर्ट फील्डमध्ये आहे, मला माहिती की अमकी कॉम्पिटिशन आहे, आर्ट सोसायटी असेल, बॉम्बे आर्ट सोसायटीची असेल किंवा स्टेट आर्टची असेल, ह्याच्यावर मी एक टॅब ठेवेन किंवा मला कळतं की बाबा अमकम काय मी त्याच्यात एंटर करेन. पण ह्याच्यातल्या काहीशा लोकांना हे समजेलच हे सांगता येत नाही. बऱ्याचशा लोकांना माहीत पण नसतं की अशी कॉम्पिटिशन असते पण, आणि कदाचित ह्याच्यात सिलेक्ट झाल्यानंतर आपली पेंटिंग्स एका भिंतीवर, गॅलरीच्या प्रेस्टिजियस भिंतीवर लागतील सुद्धा. तर तुम्ही आणि म्हणजे काही लोकांनी तुम्हाला अप्रोच केलं असेल, पण तुम्ही पण बऱ्याच लोकांना अप्रोच करताय, तर ती पण एक खूप छान गोष्ट आहे. सो आपण इनिशियली हे कॅनव्हास जो आहे हा टोन डाऊन केला आहे. युजली ऑइलमध्ये असेल तर आपण स्टीम करतो त्याला, पण हा टोन डाऊन केला आहे. सो बेसिकली मला त्याचा व्हाईट सगळा काढून टाकायचा होता. व्हाईट कॅनव्हासवर परत तुम्ही कलर करायला लागला तर तो खूप त्रास द्यायला लागतो. सो त्यामुळे एक आता हा मी रेअरली करतो असा टोन, पण युजली माझा ग्रे टोन असतो. ग्रे टोन असल्यामुळे तुम्ही कलर्स आणि टोनल व्हॅल्यू इझिली शिफ्ट करू शकता. म्हणजे त्या ग्रेवरती आता आय मीन फॉर एक्झाम्पल हा व्हाईट कॅनव्हास असतो, त्याच्यावरती व्हाईट लावला तर तो त्याची काही इंटेन्सिटी दिसत नाही. त्याच्यावर डार्क लावला म्हणजे ब्लॅक लावला किंवा दुसरा कुठेतरी डार्क कलर लावला तर तो खूप डार्क दिसतो, कारण की ओव्हरऑल कॅनव्हास व्हाईट असल्यामुळे तो एवढूसा डार्क खूप दिसतो. सो ते बॅलन्स आउट करण्यासाठी एक न्यूट्रल टोनने सुरू करू शकतो, ज्याच्यामुळे काय होतं की तुम्ही इझिली शिफ्ट करू शकता टोन्स. म्हणजे तो लाईट खूप लाईट वाटत नाही. सेम कलर, हो हो कलर.
त्याचे मसल इतके मस्त म्हणजे आम्हाला एक संस्कृतमध्ये शाळेमध्ये एक चॅप्टर होतं, भ्रातृ स्नेहस्तु दुर्लभ. म्हणजे भावांचं जे भावंडांचं जे प्रेम आहे ते आता खूप दुर्लभ आहे. म्हणजे ह्यांच्यासारखं प्रेम आता दिसत नाही. तर ह्या पेंटिंगमध्ये मुद्दाम हे दोघंही योगी आहेत. म्हणजे राम जेव्हा वनवासाला जातो आणि भरत त्याच्या मागे परत जातो की नाही मला तू परत ये आणि सिंहासनावर तूच बसायचं, पण तो म्हणतो की नाही मी आता शब्द दिलाय मला जायलाच पाहिजे. तर भरत रामाची पावलं सिंहासनावर ठेवतो आणि तो खाली बसून न्याय करतो. बरं त्याची तो ह्याच्यात पण राहत नाही. म्हणजे जर राम पण बाहेर राहणार असेल तर मी पण राजवाड्यामध्ये राहणार नाही. तर त्याची पण कुटी, एका कुटीमध्ये तो एका साधी ह्याच्यासारखा तो राहत असतो. तर आपण राम भरत मिलन बघितलेलं आहे. पण जेव्हा तो वनवासातून परत आला तेव्हा ते दोघंही त्याच वेशातले होते. तर म्हणून इथे तसं दाखवलं. आणि तो ज्या प्रकारे आलिंगन दिली असं बसणं वेगळं आणि असं बसणं वेगळं. आपण जेव्हा सरेंडर करतो ना तेव्हा पाय जन्मावर सरकारने फक्त चुका करायला पगार नाही, पण हे ऑब्झर्वेशन किती बारकाव आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन आणि ते एक्सप्लेन पण करता येते. एक हात असा आहे, एक हात सुटलाय, ते सरेंडर आहे कंप्लीट. आणि इव्हन ती माळ वगैरे पण म्हणजे तो ह्याने ती स्ट्रक्चर माळ ही तुम्ही काढलीत ना, ही पण ऍक्च्युअली माळ स्पीडनी तो खाली पडेल म्हणजे इतका झपकल क्रिया झाली आहे किती मुवमेंट आल्यामुळे त्याच्यात ते कळतंय. नाही तर तोपर्यंत आपल्याला कळलंच नव्हतं काय चालतं. तुम्ही म्हणा ते पटलं ना पायाचा आकार वगैरे. माझ्या डोक्यात विचार आहे की असं त्यांनी का दाखवलं, उद्देश असं होप एव्हरीबडी एन्जॉयड दिस लाईव्ह डेमो अँड एव्हरीबडी स्टंट. सगळे निशब्द आहेत आणि तृप्त की काय आपण काहीतरी अद्भुत बघितलं, त्याची अनुभूती झाली आणि एकदम देवत्व आलंय है ना. खूप सुंदर अप्रतिम काम आहे. हो, दिवस सार्थकी लागला आणि खूपच वेगळं आहे. म्हणजे मला सुद्धा शब्द नाही मिळत आहे कसं, हाऊ डू आय एक्सप्लेन. तर आपल्या एगातामधल्या पार्टिसिपेंट्सना आपण आता पार्टिसिपेशन सर्टिफिकेट्स देतोय. सुचिता नाही आहे, मीनाक्षी जोशी मुंबई, मिस्टर अनिल कसबे, नुसरत जहान, second winner is Miss Yasmin Shroff. See, I told you God is great. First winner is Dr. Vrushali Moite. For the monsoon painting, not the bridge work. Thanks a lot, sir.